स्वागतम स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा मुंबईकर शनिवार रविवारी पण क्रिकेट खेळतात, बट मुंबईकर कधीही क्रिकेट खेळू शकतात. आज वार गुरुवार आहे आणि गुरुवार शुक्रवार असे 2 दिवस हे आयोजन इकडे केलं आहे. आमचे सादिक सर पण सेल्फी घेत आहेत आणि त्यांचं पण क्रिकेटवर तेवढंच प्रेम राहिलं आहे. बघा त्यांच्या काळात एवढं क्रिकेटला चांगले दिवस नव्हते, आता थोडे चांगले दिवस आलेत. सर्व आमचे खार परिसरातील सर्व प्लेयर्ससाठी एक चांगली क्रिकेट लीग. या सकाळी ग्राउंडवर आलं तेव्हा 9वाची एक चर्चा होती, जे ISPL ला सर्वांनी पाहिलं. जर समोरच्या भिंतीवर तुम्ही मारलात तर 9 आहे मुंबईकर, आणि शनिवार रविवारी पण क्रिकेट त्या साईडच्या पण तिकडे जर मारलात तर 9 आहे. बघा रोहित शर्माने सांगितलं तुम्ही लांब मारलात तर आम्हाला रन द्या, आम्ही मारू. तर मुंबईकर आता बघतील की ट्राय करतील की 9वा कोण मारेल. 2 दिवसामध्ये 6 तर सर्व मारतात, बट 9वा कोण ट्राय करेल. एवढं क्रिकेटला चांगले दिवस नव्हते, आता थोडे चांगले दिवस आलेत. सर्व आमचे बघा तुमचा एक एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. 12वा प्लेयर अगदी बॉल पडायच्या अगोदर, पहिला बॉल पडायच्या अगोदर एक प्लेयर आला पाहिजे. मित्रांनो लेट्स प्ले. आमचे अंपायर्स पण आमचे कळवत आहेत स्ट्राईक इनला बॅटर जे ISPL ला सर्वांनी पाहिलं, ओमकार तानेकर आणि त्या सुट्टीला ललित ठाकूर. आणि 9वा फक्त पहिल्या आणि 5व्या ओव्हर पर्यंतच आहे, 6व्या ओव्हरला तो अलाउड नाहीये. ओके मस्त ग्राउंड आहे आणि खार जिमखान्यामध्ये सर्वांचे स्वागत आहे. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, प्रत्येक क्रिकेट या मुंबईकरांनी जपलं गेलंय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर आर्यन. आर्यनने पण सूर्याला नमस्कार केला आणि पहिला बॉल घेऊन स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार सामना करतील. लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. कव्हरच्या वरून आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1 बाउन्स आपण पाहिलं तर बाउंड्री. ओमकार ओमकारने एक चांगलं टायमिंग केलं. बॉडी पण डोले शोले आहे, सकाळी जिमला जाऊन आलाय, त्यामुळे टायमिंग. आणि ओमकारकडे पाहिलं तर अगदी साई शिलारची मला आठवण झाली. तसाच त्यांनी बॉडी बॅलन्स स्वतःला ठेवलाय. प्रॉपर स्ट्रोक खेळले गेले, ऑफ स्टिकला थोडे घुसले आणि एक चांगलं टायमिंग केलं. आउटफील्ड पण थोडी फास्ट आहे. मुंबईत थोडं तापमान पण वाढलंय मित्रांनो. पाणी पण आपलं शक्यतो जास्त पिया, शरीराची काळजी घ्या. पुन्हा एकदा दुसरा बॉल आर्यनचा सामना करतील ते आपण पाहिलं तर ओमकार. या बॉल देखील आडव्या बॅटने आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग करत असताना 6 रनसाठी पहिली बाउंड्री, दुसरा 6. आता 9वा बाकी आहे. 9वा पण बघायला मिळेल का. तो ओमकार ट्राय करेल पहिल्या 5 ओव्हर मध्ये, बट ओमकारकडे एक चांगलं स्टान्स आहे, बॅट पकडण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि प्रॉपर सेट झाला ओमकार. बॉडी बॅलन्स स्वतःला ठेवलाय, प्रॉपर स्ट्रोक बॅटने प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर 6 रनसाठी. आणि आर्यनचं स्वागत मात्र एक बाउंड्री, एक 6 ने केलंय. 2 दिवसीय टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडू फाईट फॉर युअर राईट्स हे त्यांचं पूर्ण टीम या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी तयार झाली आहे. खार जिमखान्याचे ग्राउंड. या बॉल देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फ्लॅश स्ट्रोक पाहण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 बाउन्स आपण पाहिलं तर बाउंड्री. क्या बात आहे. सुरुवात ओमकारने पूर्ण ग्राउंड हलवून टाकलं आणि प्रीमियर लीग पण हलवून टाकली आहे. दुसरा बॉल आर्यनचा सामना करतील ते आपण पाहिलं तर ओमकार. या बॉल देखील आडव्या बॅटने आपण रेहान शेखचाच वाढदिवस पण आहे आणि एकदम कमी वयामध्ये आता 9वा बाकी आहे. ही टुर्नामेंट खेळतोय, 13व्या वर्षात ही टुर्नामेंट खेळतोय, मग त्याच्यासाठी पण एक मोठी अचीवमेंट आणि त्याचाच वाढदिवस आहे. मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे रेहान भाई. जीव हजारो साल. 5 वाजता आपण त्याचा केक कट करणार आहोत. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण इकडे थोडा फटका फसला गेला. बघा ओमकारने एक थोडं व्हेरिएशन केलं, पण जेव्हा तुमच्याला सरळ बॅटने रन होत आहेत तेव्हा वेगळं करणं चुकीचं आहे. बट एक चांगलं टायमिंग करत असताना ओमकारने सुरुवात दमदार केली. 6 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. भव्य दिव्याचं आयोजन, खूप चांगली खेळपट्टी आहे, खूप चांगलं ग्राउंड आहे. बॉलर आर्यन. या बॉल देखील आर्यनने पण बीट केला गेलाय. पुन्हा एकदा गुड बॉलिंग, विकेट रन्स आले.
एक 6 आला, 2 बाउंड्री झाल्या, बट आर्यनने पण स्टंप टू स्टंप पॉवर प्लेला 14 रन्स एक ठीक आहेत. त्यामुळे आर्यनला माहिती आहे की आता हा एक बॉल मी जर चांगला टाकला तर आपण पण मॅच मध्ये आहोत. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे पॉवर प्लेचा. स्ट्रायकिंगला ओमकार, ज्या ओमकारने एक चांगली स्टार्ट केली आहे. या बॉलवर देखील धीम्या गती
उसके बाद भी खुद को साबित करने के लिए तीसरा ओवर लेके फिर से बॉलर आर्यन इस बार लोअर फुल टॉस बॉल यहां पर रीड कर दिया है और यहां पर हल्ला बॉल 6 रन के लिए बैटर जिमी, जबरदस्त जिमी, और जिमी ने यहां पर हल्ला बॉल 6 रन, परफेक्ट टाइमिंग। जिमी ने रीड किया कि कुछ तो आर्यन लोअर फुल टॉस डालने की कोशिश कर रहा है और यहां पर फाइट कर दिया। 6 रन के लिए 25 रन हो चुके। तीसरा ओवर यहां पर खार क्रिकेट लीग, सभी का स्वागत है, सभी प्लेयर्स हमारे, सभी लेजेंड प्लेयर। इस बार फिर से इनसाइड आउट खेलने की कोशिश की, यहां पर हेलीकॉप्टर, परफेक्ट टाइमिंग, क्या बात है। जिमी ने यहां पर हल्ला बॉल 6 रन के लिए, बेहतरीन बैटिंग। और देखो उन्होंने पहला बॉल लोअर फुल टॉस था, ये बॉल थोड़ा ऑफ स्टिक के बाहर था और अलग स्टाइल से प्रॉपर मुंबई का स्ट्रोक। मित्रांनो जे आतमध्ये उभेत ना आपले डॉगी घेऊन जो आतमध्ये बसलेत भाई लोग, वहां पर जो बैठे ना वहां पर थोड़ा एडजस्ट, प्लीज बाहर जाओ, थैंक यू, और बाहर से एंजॉय करो खार क्रिकेट लीग। बॉलिंग के लिए फिर से आर्यन, इस बार अलग स्टाइल के खेलने की कोशिश की और यहां पर आर्यन ने बोल्ड आउट, जिमी को बाहर भेज दिया है। देखो थोड़ा डबल माइंड हुए जिमी, और उन्होंने कोशिश की थी कि वही स्ट्रोक खेलने का, इसलिए डबल माइंड हुए, वहां पर बैटर जिमी को बाहर जाना पड़ेगा। एक तेरी एक मेरी, और जिमी को यहां पर बाहर भेज दिया बॉलर आर्यन ने, बट जिमी ने काम कर दिया है, उनका काम कर दिया। 2 6 लगाए, 31 रन हो चुके। अभी देखो 3 ओवर में और 35 आए तो एक 65-70 तक रन जाना जरूरी है। अच्छा ट्रॉफी है वहां पर, देखते हैं कौन चैंपियन होगा। कल भी अच्छा शेड्यूल है, आज 5 मैच का शेड्यूल है, कल 8 मैच है 4 टीम में, आज और कल 4 टीम में। जिमी का ये लोअर फुल टॉस बॉल, थोड़ा जिमी यहां पर डबल माइंड हुए। ये बॉल मेरे को लगता है कवर्स में भी खेल सकते थे, बट थोड़ा वहां पर पैडल स्वीप खेलने की कोशिश की थी वहां पर, और वो स्ट्रोक थोड़ा मिस टाइम हुआ और बैटर को यहां पर बाहर भेज दिया। बहुत अच्छा बैटिंग किया जिमी ने, बोल्ड आउट हुए बट खुश किया प्लेयर्स को। न्यू बैटर अक्षय गुप्ता, नवीन बॅट्समन येतात आपले अक्षय गुप्ता। या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि गुप्ताचा हा बॉल आपण पाहिलं तर तिकडे चांगला कव्हर केलं, वेल स्टॉप। दीपक तिकडे आले बॉलवरती, त्यामुळे दीपकला पण माहिती आहे की थोडं आपल्याला रन्स वाचवणं गरजेचं आहे। नवीन बॅटर स्ट्राइक एंडला लेफ्टी ललित, पार्टनरशिपची पण गरज आहे, तुम्हाला मॅच बनवायची आहे। आता सिंगल डबलची पण रन्स खूप महत्वाचे आहेत, कारण की 2 विकेट गेले आहेत या इनिंगला, तुम्हाला स्वतःला प्रूफ करणं गरजेचं आहे। आता ललितला पण माहिती आहे की आता ग्राउंड स्ट्रोकची बॅटिंग आपल्याला करणं गरजेचं आहे, भले 6 जवळ आहे, पण तुम्हाला इकडे टीमला काय गरज आहे ते मनामध्ये हेरून बॅटिंग करणं गरजेचं आहे। बॉलर आर्यन, या बॉलवर थोडा लेफ्ट केला बॉल, बघा टायमिंग घेतला ललितने, हे खूप महत्वाचं आहे। प्रत्येक बॉलवर तुम्ही 6 नाही मारू शकत। गुड बॉलिंग, चांगली ओव्हर टाकली आर्यनने, पण 1-2 6 आले बट 1 विकेट, म्हणजे जो जिमी फॉर्म मध्ये बॅटिंग करत होता त्याला बाहेर धाडलं। मस्तपैकी ट्रॉफीज आपण पाहतोय, शूज आपण पाहतोय, आणि आमची सर्व टीम इकडे बॅटिंग करत असताना कंधारी किंग्सची टीम भानुदास पाटील पण तिकडे बसलेत, ते पण त्यांचे 40+ क्रिकेट त्यांनी पण खेळले, आणि आता आमचे बॅट घेऊन चाललेत आमचे राजू शिंदे।
त्यांचा सुपुत्र पण खेळतोय, पण त्यांचं पण क्रिकेटवर प्रेम आहे. आणि बघा, क्रिकेटचं प्रेम तुम्हाला कुठे पण घेऊन जाऊ शकतं बघायला. मग ते मुंबईवरून दुबईला पण तुम्ही क्रिकेटसाठी गेलेत, बहुतेक जण मॅच बघायचे तर जावं लागणार. आणि मुंबईकर पण क्रिकेट बघण्यासाठी मग कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, वसई जवळ असेल तर मुंबईकर आवर्जून जातात बघण्यासाठी. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 32. आज पहिलाच दिवस या टुर्नामेंटचा. खार क्रिकेट लीग, फाइट फॉर युअर राइट्स, त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्यांचं हे सर्व फाउंडेशन म्हणजे ज्यांनी फाईट करायचं आहे, तुमच्या राईटसाठी तुम्ही फाईट केलं पाहिजे, हे सर्व त्यांचं टीम इकडे ऑर्गनाइज केले एक चांगली टुर्नामेंट. आता बॉलिंगसाठी बॉलर आकाशच्या हातामध्ये बॉल दिलाय. आकाशला पण माहिती आहे की 3 ओव्हर 32 म्हणजे दोन्ही टीम बॅलन्स आहेत. 2 विकेट पण गेल्यात. एक 70च्या आतमध्ये आम्ही थांबवलं तर आम्ही पण चेस करू शकतो. 5 कॅमेरेने आज आमची संपूर्ण टीम, ओमकार, त्याचबरोबर शुभम, मयूर, अश्विन, रोहित, विशाल आणि दिगेश, सर्व त्यांची, विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम लाईव्हला पण आपण बघतोय. आता स्ट्राईक एंडला बॅटर महेंद्र. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल आणि महेंद्रने लो लॉक स्ट्रोक टायमिंग भेटलं आणि हाफ ट्रॅकर बॉलवर हल्ला बॉल केला गेलाय. पॉवरफुल फटका महेंद्रचा. महेंद्रने पण कानात बाली घातली आहे आणि काय बॅटिंग केली गेली. हा स्ट्रोक प्रॉपर टायमिंग केलं महेंद्रने. खतरनाक बॅटिंग. खारची उंच इमारत त्यांनी दाखवली की खारमध्ये पर स्क्वेअर फूट पण उंच आहे. खारमध्ये 1 BHK घ्यायचं म्हटलं तर खूप तुम्हाला मार्केटमध्ये हाय आहे. आणि आज सर्व इकडे आमचे मित्र क्रिकेट बघतात. या बॉलवर देखील समोर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, बट बघा व्हेरिएशन केला आकाशने. आकाश बोलतो पहिला चुकीचा पडला, त्यामुळे आता मी थोडं बदल करेल माझ्यामध्ये. लाईफमध्ये तुम्ही बदल केला तर सक्सेस आहे. मग तुम्ही जॉब करा, त्याच्यात पण तुम्हाला स्विच केल्याशिवाय तुमची सॅलरी वाढू नाही शकत. क्रिकेटमध्ये पण तेच आहे, व्हेरिएशन केलं तरच तुम्हाला एक चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकता, नाही तर थोडं कठीण आहे. पुन्हा एकदा बॉलर आकाश. या बॉलर देखील समोर खेळले गेले. चांगला फटका प्रॉपर टायमिंग करत असताना, बट फिल्डर आहेत तिकडे, एक इझी कॅच पकडली गेली आहे. राजू ने महेंद्र को कर दिया बाजू. गुड कैच राजू. और राजू ने बॉडी बैलेंस अच्छा किया, टाइमिंग अच्छा किया था महेंद्र ने, बट वहां पर स्ट्रेट खेलने की कोशिश की, बॉल थोड़ा ऊपर गया और वहां पर राजू ने एक इजी कैच, बैठ के कैच पकड़ा. देखो ये कैच सिर्फ खार क्रिकेट लीग में देखने के लिए मिलेगी भाई. राजू का कैच एक प्रॉपर था, नीचे बैठ के पूरा ऐसा लग रहा है खाना खाने के लिए बैठे हैं और उन्होंने कैच पकड़ा. और 38 पे लॉस ऑफ 3 विकेट. बैटिंग करती हुई टीम कंधारी किंग्स. अभी न्यू बैटर दानिश, एक अच्छे बैटर है और टर्फ क्रिकेट में भी बेहतरीन बैटिंग करते दानिश. स्लो स्पिन. सो दानिश को भी मालूम है कि अभी टीम को रन्स भी करना है, इनिंग भी बिल्डअप करना है, पार्टनरशिप की भी जरूरत है, विकेट भी रुका के खेलना है. तो सभी का ध्यान रख के यहाँ पर बैटिंग करना जरूरी है. मिडिल ऑर्डर पे बैटिंग करना. और ये हमारा कमेंट्री बॉक्स कवर करती हुई प्रोलिंग की टीम, थैंक यू सो मच. स्ट्राइक इन पे बैटर अभी दानिश. बॉलिंग के लिए आकाश. पहले गेंद पे यहां पर मिस कर दिया दानिश ने और वहां पर दानिश थोड़ा नाराज होते हुए, फुल टॉस बॉल था और यहां पर मैं रन नहीं किया. गुड बॉलिंग आकाश. आकाश का कॉन्फिडेंस बहुत अच्छा था. 6 आने के बाद उन्होंने बहुत अच्छा कमबैक किया. गुड बॉलिंग. जो बॉलर पहिल्या बॉलला 6 त्याच्या येतोय, त्यानंतर त्याने खूप चांगली बॉलिंग केली तर त्याच्याकडे खरंच खूप चांगलं टॅलेंट आहे आणि कॉन्फिडन्स आहे.
त्या बॉल देखील वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. चांगलं टायमिंग केलं दानिशने. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल केला आणि आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणं कठीण आहे इकडे. रन मिळतील 4. थोडा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि रन्स मात्र तिकडे गॅप मध्ये बॉल पकडू शकत होते पण थोडे लेझी केले बॉलवर फिल्डर. या ग्राउंडवर फिल्डिंग पण तुमची तेवढीच महत्वाची आहे. आउटफील्डला फिल्डिंग करणं, बॉल कव्हर करणं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला तिकडे आणि रन 22 ओव्हरमध्ये सिंगल. गुड बॉलिंग, चांगली ओव्हर टाकली आकाशने. 4 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 43. फर्स्ट इनिंगचा खेळ चालू आहे. 43 लॉस ऑफ 3 विकेट. 4 ओव्हर संपल्यात. अनिकेत पॅकर आणि कंदारी किंग्स अशी मॅच आता पॉवर प्लेचं आहे. आमचा अंपायर्स आमच्यापर्यंत कळवत आहेत. बॉलिंग के लिए अभी रोहन, और रोहन ने पहले गेंद पे यहाँ पर दानिश को बाहर भेज दिया. गुड बॉलिंग रोहन, चांगली बॉलिंग केली रोहनने. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. आमचे महेश लोखंडे सर आणि बाळा इकारे सर आणि नदीम शाह आज आमची चांगली अंपायरिंग ते बघतात. लक्षटिकला तिकडे उडवलं. पहिलं प्राइज 1,11,111 रुपये आणि ट्रॉफी आहे. दुसरं क्रमांक जर पाहिलं तर 55,555 आणि बेस्ट बॅटरसाठी देखील 5,000 आणि ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलरसाठी पण 5,000 आणि ट्रॉफी. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी 10,000 आणि ट्रॉफी आहे. तर हे मित्रांनो हे सर्व चांगलं प्राइज आहे. म्हणजे तो 5,000ची एक FD करू शकतो. ज्याला बेस्ट बॉलर भेटेल आणि ज्याला सिरीज मिळेल तो पण एक 10,000ची FD नाही तर RD करू शकतो सेव्हिंग साठी. 43 रनवरती 4 विकेट गेले. आमचे सर्व प्लेयर्स डगआउट इथे मस्त मॅच बघतायत. ज्यांची मॅच चालू आहे, ज्यांची मॅच यानंतर आहेत. अशफाक आमचा तिकडे मस्त बसलाय, मॅच बघतोय. बॉडी त्यांनी थोडी स्ट्रेस केली. सकाळी इडली आणि मेदूवडा मस्त खाऊन तो आलाय. शूज पण आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, सिरीज साठी पण खूप चांगलं शूज. मी मगाची सकाळी आलो तेव्हा बघितलं. आणि मॅन ऑफ द मॅच साठी इनर पण आहेत. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गेलं. चांगला फटका 6 रनसाठी. बॅटर समीरने. एस फॉर समीर आणि एस फॉर 6. यही तो समीर है, बड़ा स्ट्रोक खेलता था, हाफ ट्रैकर पे 6 मारता था. यही तो समीर है. और समीर ने 6 रन के लिए. थोड़ा इंजरी है समीर को, बट बाबा रोहन बाबा को थोड़ा यहाँ पर मेरे को लगता है इंजरी आ चुकी है. देखो बट तभी भी क्रिकेट खेलना है खार के लिए और खार क्रिकेट के लिए. रोहन को मालूम है. रोहन भी अच्छा क्रिकेट खेल चुका है मुंबई में, मुंबई के बाहर भी. चांगली बॉलिंग केली बट एक 6 आलाय. आणि 5व्या ओव्हरमध्ये बघा 9वा आतापर्यंतच तुम्हाला या ओव्हरमध्येच तुम्ही मारू शकता. त्यानंतर 9वा नाहीये.
लास्ट ओव्हर मध्ये 9 नाहीये. 9 बघूया कोण मारेल 2 दिवसामध्ये. याबरोबर इनसाइड आउट चांगलं टायमिंग केलं गेलं, प्रॉपर टायमिंग आणि 6 रनसाठी समीरने एक चांगलं टायमिंग केलं. सुपर समीर प्रॉपर टायमिंग करत असताना 6 रन आणि स्कोर झाले तब्बल 55. 50 रन कंप्लीट होतात बॅटिंग करत असताना कंधारी किंग्स. वेल प्लेड. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल मागे निघून जाईल. स्ट्राइक एंडला मात्र तिकडे फेकी केली गेली, बट सिंगल रन. और यहाँ पर दूसरे रन की कोशिश, बट वहीं पर सिंगल ही. 56 वरती 4 विकेट गेलेत आणि चांगली बॅटिंग करतात समीर. दुसरा डाव पण आपल्याला बघायला मजा येईल. स्ट्राइक एंडला ललितला पण थोडा आता फोर्थ घेतला बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ललितला पण शांत होऊन चालणार नाहीये, चान्स घ्यावा लागेल. त्याला पण माहिती आहे थोडं फास्ट खेळलं तरच मॅच आपली बनू शकते आणि तरच आपण मॅच मध्ये येऊ शकतो. आतापर्यंत या बॉल देखील ललितने ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये मात्र 4 रन मिळतील. तिकडे प्रॉपर टायमिंग केलं ललितने आणि बघा ललितने टायमिंग घेतलं. ओपनिंगला आला होता बट थोडे रन्स होत नव्हते, डॉट आले, पण त्याने आता एक चांगली टायमिंगला बाउंड्री मारली. फ्लिक केलं फक्त तिकडे आणि 4 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय आपण पाहिलं आतापर्यंत 60. 60 रन झालेत. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल मध्ये एक 10-12 रन्स झाले तरी 70-75 या ग्राउंडवर फायटेबल आहे. आणि शेवटची ओव्हर आता बघा आपण त्या एंडला नाव देऊया दिनेश नाटेकर, म्हणजे जिम यांनी ह्या एंडला नाव देऊया विजय कासारे. सो आता दिनेश नाटेकर स्टँडने बॉलिंग करतायत. दीपक शेवटची ओव्हर आहे, आता चान्स घेणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल समोर खेळले गेले. फिल्डर आहेत तिकडे, चांगला बॉल स्टॉप केला बट बॉल जाईल तिकडे का. 2 रन तर मिळालेत आणि चांगल्या अंदाजामध्ये बॉल ढकलला गेला. तिसऱ्याचा कॉलिंग दिलाय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, रन मिळतील तिकडे. आपण पाहिलं तर 63 रन झालेत. हे आमचं डगआउट आहे आणि सर्व प्लेयर्स तिकडे बसलेत. जिमी पण मस्त गॉगल घालून बसलेत आणि बघा ऊन पण तेवढंच वाढलंय. काही जण आपल्या मित्रासाठी पण मॅच बघायला थांबलेत की आपलं टेनिसचं क्रिकेट पण सर्व बघतात. काही जण लेदर बॉल क्रिकेटवर प्रेम आहे, काही जणांचं टेनिस क्रिकेटवर प्रेम आहे, काही जणांचं प्लॅस्टिक बॉल क्रिकेटवर प्रेम आहे, काही जणांचं रबर बॉल क्रिकेटवर प्रेम आहे. या बॉलवर देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग दीपक, चांगला बॉल टाकला दीपकने. शेवटच्या ओव्हरमध्ये दीपकला पण माहिती आहे की आता मोठा स्ट्रोक आला नाही तर आपण मॅच मध्ये आहोत. 64 झालाय. बघूयात आता कशा प्रकारे शेवटच्या ओव्हरमध्ये टचअप देतील. अभी स्ट्राइक एंड पे बैटर समीर की बेहतरीन बैटिंग यहां पर, और समीर ने खुद को इस इनिंग में प्रूफ कर दिया है. यहां पर अलग स्टाइल ने समीर ने हल्ला बोल और वहां पर हवा में गेंद, फील्डर है वहां पर, और देखो कोशिश थोड़ी लेट की
कैच था और वहां पर थोड़ा कॉम्बिनेशन, राजू भी आया और वहां पर आकाश भी आया, कॉलिंग नहीं किया, इसलिए थोड़ा यहाँ पर कॉम्बिनेशन गलत हुआ और वहां पर कैच ड्रॉप हुई। 2 रन। समीर को भी मालूम है 1 6 तो आना जरूरी है इस इनिंग में, 70+ स्कोर आया तो फाइट हो सकती है मैच पर। अच्छा ट्राई किया आकाश ने। इसके बाद के 2 टीम टॉस के लिए प्लीज। आयुषी चॅलेंजर्स और साई वॉरियर्स, दोनों टीम्स, दोन्ही संघांनी आपण तयार राहा मित्रांनो, यानंतर लगेच आपली मॅच असणार आहे। या बॉलवर पण फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, गुड बॉलिंग दीपकने, चांगली पिचिंग केली आणि तिकडे मला असं वाटतं आता बॅटर समीरला बाहेर जावं लागेल। एक फिनिशिंग टचची गरज आहे, एक बाउंड्री, एक 6 जर आला तर मॅच बघायला मजा येईल। 70-75 पर्यंत मॅच पाहिजे, जर स्कोर झाला तर दुसरी इनिंग पण बघायला मजा येईल। आणि ग्राउंड छोटा आहे त्यामुळे 6 मारणं पण तुम्हाला इकडे इझी आहे, बट टायमिंग आहे बघा। आता काही जण बोलतात की 6 जवळ आहे, बट भाई तो 6 मारणं पण थोडं कठीण आहे, तुम्हाला तिथपर्यंत बॉल पोहोचवायचा आहे मित्रांनो। समीरसाठी एकदा टाळ्या वाजवा, चांगली बॅटिंग केली समीरने आणि जी टचअपची गरज होती ते समीरने स्वतःला प्रूफ केलं। आता स्ट्राईकिंगला ललित, असतात। आता ज्या लेवलला आपण क्रिकेट खेळतो तर त्या लेवलला पण आपलं आपण क्रिकेट खेळलं पाहिजे। स्ट्राईकिंगला लेफ्टी बॅटर ललित, या बॉलवर ललितने पण फिरवलाय आणि चांगलं टायमिंग केलं। छोटा पैकेट बड़ा धमाका, ललित ने यहां पर धमाका कर दिया है, 6 रन के लिए। लास्ट ओवर में 9वां नहीं है भाई, 5 ओवर तक ही 9वां का ऑफर है, उसके बाद दिवाली ऑफर बंद होती है। और शर्मा जी आप स्टेज पे आ जाओ, आपका भी स्वागत है शर्मा जी। 72 72 रन झालेत आणि 5 विकेट गेलेत। चांगली बॅटिंग केली ललितने। सुरुवातीला सर्व वाटलं की ललित थोडं डॉट खातो, पण ललितने पेशन्स लेवल दाखवलं। वेल प्लेड ललित, ललितने एक चांगली इनिंग बिल्डअप केली आणि दीपकने पण ओव्हर चांगली टाकली होती, बट एक 6 आला। शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर थोडा बॉल आतमध्ये आणला, ललितला बीट केला आणि तिकडे एक सिंगल रन लेग बायच्या रूपामध्ये। मित्रांनो पहिली इनिंग संपली, स्कोर झालाय 73 आणि 74चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता। अनिकेत पॅकर्सला 74 धावांचं टार्गेट आहे। आता बघूयात कोण ही मॅच जिंकेल। दुसरा डाव पण एक चांगल्या पद्धतीने रंगेल, बट त्या अगोदर आपण चला पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत। आयुषी चॅलेंजर्स आणि साई वॉरियर्स या दोन टीम मध्ये पुढील सामना असेल। नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करताना आपण पाहू शकाल। आमच्या कॅमेरामॅनना विनंती आहे
साई वॉरियर्स. छापा आणि छापा, साई वॉरियर्स, ओम साई, जय साई. टॉस जिंकल्या दादा, डिसिजन काय असेल आणि ओव्हरऑल आज खार क्रिकेट लीग विषयी 2 शब्द ऐकेल. मी पहिला टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करेल आणि या टुर्नामेंटमध्ये बोलायला झालं म्हणजे कसं आहे, जिमी नाटेकरचा एक थिंकिंग ही आहे का इकडच्या पोरांना क्रिकेट म्हणजे पुढे चांगलं खेळायला भेटेल, त्यामुळे टुर्नामेंट ठेवली आहे आणि पहिला वर्ष आहे तर असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही सर्वांनी सपोर्ट केलं तर ही पण टुर्नामेंट चांगली होईल. क्या बात है मित्रा, खूप साऱ्या शुभेच्छा पहिल्या मॅच साठी. हमारे साथ आयुषी चैलेंजर्स टॉस हारा है, आप टॉस जीते तो आप क्या लेते थे? मैं भी पहले फील्डिंग ही लेता था क्योंकि यहाँ पे चेस थोड़ा आराम से होता है, तो जो भी अभी बैटिंग है तो देखेगा इंशाल्लाह अच्छा खेलेंगे, अच्छा एक टारगेट सेट करेंगे. सामने वाली टीम आतिश केदारी की है तो काफ़ी अच्छे प्लेयर्स है उसमें भी, तो थोड़ा टफ करने की कोशिश करेंगे. और ये फाइट फॉर योर राइट्स का ये टूर्नामेंट है. इस टूर्नामेंट खार क्रिकेट के लिए पहला प्लेटफॉर्म है और अभी इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. दिनेश नाटेकर का एक ही सोच है, जो सही है उसके साथ खड़े रहते हैं हमेशा, और ये टूर्नामेंट रखने का भी यही एक सोच है उनकी कि एक अच्छा टूर्नामेंट रखेंगे. यहाँ से जो खार जिम खाने से जो प्लेयर्स है, जो छोटे अभी जो अच्छा परफॉर्मेंस दे रहे हैं, उनको बार बार अच्छी जगह खेलने मिले, जो बड़े बड़े टूर्नामेंट्स होते हैं उसके लिए, तो ये एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है, काफ़ी अच्छा टूर्नामेंट है. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू मित्रांनो. नक्की प्रो लिंकला तुम्ही खार क्रिकेट लीग पहाच. पहिला दिवस आहे आणि आता दुसऱ्या डावाला त्याची सुरुवात होईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशन पाताडे जॉईन होतील. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद सागर. आर्यन वाघेलाचा खेळ पाहण्यासाठी आज मात्र सौराष्ट्र संघासाठी ज्यांनी मात्र रणजी क्रिकेट खेळलं असा राज वाघेला आपल्यासोबत मैदानावरती उपस्थित होता. व्हेरी वॉर्म वेलकम राज, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या खार क्रिकेट लीग 2025 दरम्यान. आज पहिल्यांदाच या खार विभागातील क्रिकेटरसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तो जिमी नाटेकर यांनी. फाईट फॉर युअर राईट्स या संकल्पनेवर आधारित मात्र आपण ही क्रिकेटची भव्य स्पर्धा पाहत आहात. स्पॉन्सर्ड स्काय प्रॉपर्टीजच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. इन ऍक्शन आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना या सलामीवीर 2 फलंदाजांना पाहू शकाल. रोहन नाईक आणि अजय सलामीची जोडी अनिकेत पॅकर्स या संघाच्या माध्यमातून मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य राहिलं ते सादिकजी राजापूरकर, मनीषजी कोटियन, रामलाल, अनिलजी मोरे, समीरजी हुसेन. विशेष उपस्थिती या स्पर्धेला लाभेल ती सन्माननीय निर्मलाताई यांची. त्याचबरोबर सुंदरण्णा नायडू, साईजी नायडू, बुरहान अचवा, नरेशजी शर्मा, रफिकजी मोरे, गोल्डन लाईट्स, फैयाद शेख, जितू मोरे. त्याचबरोबर कांदारी किंगचे सर्वे सर्व, विकीभाई कांदारी, अर्जुनभाई कांदारी, समीर आणि हुसेन यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी. दरम्यान ट्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती आपण ही स्पर्धा पाहताय. फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग यू कॅन कॉन्टॅक्ट विपुल पंडुलकर 9320907527. हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. 12.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 74 धावांचा पाठलाग करायचा आहे रोहन नाईक आणि अजय सलामीची जोडी. गोलंदाजी मार्क वरती मात्र पहिल्या षटकासाठी कॅन वी हॅव बॉलर नेम प्लीज. प्रणय आलाय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने.
विजय कसारे एंड कडून मात्र गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल बॅटची येणार एज घेऊन जातो तो मात्र शॉर्ट थर्डमॅन रिझन कडे. एकेरी धावेने मात्र सामन्याची सुरुवात 74 धावांच्या पाठलागाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. गेंदबाजी मार्क पर प्रणय पहले बॉल पर सिंगल के साथ मैच का आगाज हुआ है. ये तो ताकी है, पिक्चर अभी बाकी है. 5 मुकाबले खिलाए जाएंगे आज के दिन और रात के सत्र में. पहला मुकाबला एक तरफ अनिकेत पैकर्स और दूसरी तरफ कांदारी किंग्स. 74 रनों का पीछा करना होगा अनिकेत पैकर्स को यह मुकाबला जीतने के लिए. और बिल्कुल प्रणय तैयार बॉल नंबर 2 के लिए. इस बार ओवर पिच गेंद वाइड लाइन यॉर्कर करने का प्रयास किया. गेंदबाज सीधे बॉल को भेजते हुए आपको नजर आएंगे. विकेट कीपर की दस्तानों में जाएगी ये दूसरी गेंद. दोनों बल्लेबाजों के बीच थोड़ी सी बातचीत वहां पर होती हुई आपको दिखाई देगी मेगा स्क्रीन पर. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चैनल द्वारा इस पूरी प्रतियोगिता का सीधा प्रसारण आप देख पाएंगे. रोहन नाइक और अजय प्रारंभी और आरंभी बल्लेबाज इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला है. सीधे फील्डर के हाथों में रन लेने का मौका वहां पर बनाना चाहते थे लेकिन अपील यहां पर अंपायर की तरफ और बड़ी गलती वहां पर मानी गई. अंपायर ने इस अपील को मान्यता दी है और यह पहला झटका लगेगा बाएं हाथ के बल्लेबाज बैक टू द पवेलियन. अनिकेत पैकर को यह पहला विकेट गवाते हुए आप देख पाएंगे. बिल्कुल मिडल ऑफ द बैट हुई थी जरूर और शॉर्ट स्क्वायर लेग में वहां पर फील्डर मौजूद थे. क्रिकेट में कहा जाता है कि नेवर रन ऑन अ मिसफील्ड और वही गलती यहां पर की बल्लेबाज रोहन नाइक ने. बॉलिंग में थोड़ी सी गड़बड़ और इसी के साथ पहला झटका लगता हुआ अनिकेत पैकर्स को 1 पर 1 पहले 3 गेंदों की समाप्ति के बाद. इन एक्शन आप देख पाएंगे दिनेश नाटेकर अर्थात जिमी नाटेकर को जो कि इस टेनिस क्रिकेट विश्व के मातब्बर गेंदबाज माने जा चुके हैं. अजय आउट होकर वापस लौटेंगे. पहला विकेट गवाया है अनिकेत पैकर्स ने. नए बल्लेबाज मिथिलेश जाएंगे मैदान के अंदर. पहिला झटका आपण लागलेला पहिल्याच ओव्हर दरम्यान मात्र अजयला माघारी परतावं लागलं. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असल्यापूर्वीच आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी यावेळेला मात्र तोडली गेली आहे, फोडली गेली आहे. आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मधून माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांना आपण ऐकू शकाल. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आमचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. पंचांच्या भूमिकेत बाळा इकारेजी आणि नदीमजी शहा. दरम्यान पुन्हा एकदा मात्र वाईड लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून एक यशस्वी चेंडू पुन्हा एकदा विजय कसारे एंड कडून गोलंदाजी करत असताना राईट अम ओव्हर द विकेट. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण होतो या पहिल्या षटका दरम्यान. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय. गती अधिक नाहीये परंतु लाईन आणि लेंथ वरती खूप चांगलं कंट्रोल पाहायला मिळते गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक असेल, एकच धाव खर्च केली आहे, 1 विकेट मात्र पटकावली गेली आहे. रनआउटच्या स्वरूपातली का असेना परंतु अजयला माघारी परतवण्यामध्ये यश मिळालं ते गोलंदाज प्रणयच्या गोलंदाजीवरती. पुन्हा मात्र वाईड लाईन यॉर्करचा बॉल आपल्याला हाताळलेला पाहायला मिळतोय आणि सरळ जाईल तो बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये अर्थात दिनेश नाटेकर यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद 1 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. तीस चेंडू आणि 73 धावा असं मात्र समीकरण. पहिल्या 5 ओव्हर दरम्यान 9वा ठोकण्याची संधी आपल्याला आहे. समोरच्या भिंतीवरती जर षटकार आपण मारला तर त्या बदल्यात तुम्हाला 9 धावा मिळतील. समोर नागपाल डेव्हलपर्सचा जो बॅनर दिसतोय त्या बिल्डिंगच्या आतमध्ये कंपाऊंड मध्ये जर आपण बॉल मारलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 9 धावा मिळतील. ऑन साइडला ऑफ साइडला षटकार तुम्हाला मिळेल, चौकार तुम्हाला मिळेल. अगदी आयताकृती हे मैदान आपण पाहतोय.
जास्त करून मात्र स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक तुम्हाला या मैदानावर खेळणं गरजेचं आहे. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती धीरज आलाय ओव्हर नंबर 2 साठी. स्ट्राइक वरती रोहन नाईक. लोअर फुल टॉस बॉल दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉइंट मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकच धाव संघाच्या खात्यामध्ये पहिल्या बॉलवर येते रोहन नाईकच्या बॅट मधून. अगदी अजयला आपण पाहिलं शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला माघारी परतला. त्याची जागा घेण्यासाठी मात्र मिथिलेश गेलाय मैदानावर. तो आता मात्र स्ट्राइक वर असेल. या वेळेला ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एकदा मात्र एकेरी धावेची वाढ होती संघाच्या धावफलकात. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 12.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 74 धावांचं हे लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. या वेळेला मात्र दिनेश नाटेकर एंड कडून गोलंदाजी करत असताना धीरज. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राइव्ह केलं चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या वेळेला केला गेलाय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते रोहन नाईक आणि मिथिलेशच्या माध्यमातून. सलामीची जोडी मात्र तुटली गेली आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर आता थोडासा शांत आणि संयमी खेळ विकेट वाचवून मात्र क्रिकेट खेळायचा प्रयत्न रोहन नाईकच्या माध्यमातून. अगदी फुलटॉस बॉल जरी मिळाले तरी मात्र त्यांना सुद्धा हलक्या हाताने पुश केलं. या वेळेला 2 धावा घेऊन खुश राहिले. दरम्यान स्विंग अँड मिस थोडस जास्त सफल झाली या वेळेला रोहन नाईक. बीट होताना मात्र पाहायला मिळतील. धीरजच्या चौथ्या बॉलवर 4 धावा आतापर्यंत धीरजने खर्च केलेत. स्कोर कार्ड वरती 5 धावा 1 विकेट. पहिल्या षटकातून 1 आतापर्यंत या दुसऱ्या षटकातून 4. रोहन नाईकच्या बॅटमधून 4 धावा मिथिलेशच्या बॅटमधून 1 रन. दोन्ही फलंदाजांनी मात्र 4-4 चेंडूंचा सामना आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न दिनेश नाटेकरच्या हातामध्ये मात्र बॉल विसावेल. 1-1-2-0-0 अगदी एखाद्या शहराचं पिनकोड आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. अगदी काम अँड कोझी अशी बॅटिंग स्टाईल आपल्याला पाहायला मिळते रोहन नाईक यांच्या माध्यमातून. आणि दरम्यान पुन्हा एकदा मात्र लाऊड अपील परंतु त्या अपीलला मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत. ओव्हरची होईल समाप्ती आणि या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा आल्या. 2 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या 6 1 गडी बाद. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 षटकांखेरीस 6 धावा आल्या. अजूनही 68 धावांचा पाठलाग 24 बॉल मध्ये. सतरा धावा प्रति षटकाच्या सरासरीने इथून पुढे मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. आमच्या पोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आपण हिट करायला विसरू नका. बेल बटन आपण दाबायला अजिबात विसरू नका. कारण प्रोलिंग स्पोर्ट्स सध्या आपण जर पाहिलं तर सध्या मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर या चॅनलची चर्चा सुरू आहे. नुकतीच ओमान या ठिकाणी झालेली स्पर्धा आपण पाहिली प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. दुबई, दोहा, कतर आखाती देशांमध्ये सुद्धा प्रोलिंग स्पोर्ट्स हे चॅनल जाऊन पोहोचलेलं आपण पाहतोय. ओमान ठिकाणी झालेली स्पर्धा सुद्धा आपण पाहिली. दरम्यान ललित येतोय गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन. 24 बॉल आणि 68 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. थोडेसे हात खोलावे लागतील फलंदाजांना. अगदी आपण जर पाहिलं तर आक्रमक पावित्र्य स्वीकारणं सध्या गरजेचं आहे. अनिकेत पॅकरला पहिला बॉल आणि या वेळेला मात्र कव्हर पॉइंट वरती चांगला फटका. गोलंदाजाला लागेल झटका. 4 धावा मिळतील. चौकार. काय बॉडी लँग्वेज आहे या फलंदाजाची. अगदी आपण जर पाहिलं तर किती सहजतेने हा फटका ठोकला गेलाय नाही हे आपल्याला कळून येईल. काम अँड कोझी. 1 बॉल 4 धावा. चौकार. पुन्हा एकदा मात्र ओव्हर पिच बॉल. वाईड लाईन यॉर्कर. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला मात्र सर्वात यशस्वी चेंडू ज्याला मानलं जातं ना तो बॉल या वेळेला हाताळला गेलाय गोलंदाज ललितच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा मात्र फुलर लेनचा बॉल, त्याला मात्र उडवलाय वाईडिश लॉंग ऑन वरती, फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु बॉल मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. पुन्हा एकदा मात्र ओव्हर प्रयत्न फिल्डरने तुझा केलाय त्या वेळेला. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल, त्याला मात्र खोदून काढलं. ओव्हर दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, बॉल जातो तो मात्र मिडऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. आणखीन एक रन संघाच्या खात्यामध्ये. 15 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण केलाय ललितने. खर्च केले 2 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट बॉल. 40-41 एखाद्या फॉर्च्युनरचा नंबर असावा तसा मात्र आकडा स्कोर कार्ड वरती. लोअर फुल टॉस बॉल, ऑफ साइडचा चेंडू, ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. एकच धाव या वेळेला संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. 4-0, 4-1-1 असं मात्र आतापर्यंतचं या 5 बॉलचं विश्लेषण. 16 वर 1 सध्या आपण ही धावसंख्येची स्थिती पाहू शकाल. 13 वर बॅटिंग करतोय रोहन नाईक. मिथिलेश मात्र वैयक्तिक 2 धावांवरती. जो भी इस T20 सीजन का पहला मेगा कॉन्टेस्ट जीतेगा वो मेरी गाड़ी घर ले जाएगा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल उडवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून. 6 धावा, सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार. अठरा चेंडू आणि 52 धावा अनिकेत पॅकर्सला गरजेचे आहेत. जवळपास आपण जर पाहिलं तर 17.33च्या सरासरीने इथून पुढे मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 7.33चा, रिक्वायर्ड रन रेट 17.33चा. मोठा खेळ करावा लागेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हात खोलावे लागतील. प्रयत्नांची मात्र आता पराकाष्ठा करावी लागणार आहे. पहिल्या 3 ओव्हर दरम्यान मात्र 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि उर्वरित 3 ओव्हर म्हणजे अर्धा खेळ पूर्ण झालाय आणि अर्धा खेळ बाकी आहे. थोडा है थोडे की जरूरत आहे. 22 झालेत, 52 ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 18 बॉल्स टू गो अँड 52 रन्स टू विन. आणि हमारे बीच में विजय भाई खंदारी सर, आपका भी स्वागत है, जिन्होंने बहुत साल से टर्फ क्रिकेट और बहुत अच्छा क्रिकेट जिन्होंने खेल चुके हैं और एक क्रिकेट लवर है. कंधारी किंग्स ऑल ओवर महाराष्ट्र में और इंडिया में खेल चुकी है. सो कंधारी सर, विजय सर, आपका भी स्वागत है और इस टूर्नामेंट के लिए आप आए, थैंक यू. तहे दिल से हार्दिक स्वागत होगा विजय भाई, वेरी वार्म वेलकम आपका इस खार क्रिकेट लीग में. एक बड़ा योगदान रहा है खार क्रिकेट लीग के लिए और खार के क्रिकेट के लिए, स्पेशली टेनिस बॉल क्रिकेट के माध्यम से अगर चर्चा करें तो विकी भाई, अर्जुन भाई, विजय भाई, पूरी फैमिली जो खानदारी फैमिली है, बहुत बड़ा योगदान दिया इस खार के टेनिस बॉल क्रिकेट के लिए. और ऐसी एक शख्सियत हमारे बीच विजय भाई कंधारी हमारे पेविलियन की दिशा में आज एक बड़ी उपस्थिति हमारे इस खार क्रिकेट लीग के लिए. बहुत बहुत हार्दिक स्वागत होगा विजय भाई का. और इसी बीच ओवर दी कवर्स खेल दिया, उड़ा दिया हवा में गेंद. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल जाएगी सीधे सीमा रेखा पार.
शानदार शॉट, बेहतरीन शॉट, आंखों को ठंडक पहुंचाने वाला ये शॉट, और इस बार भी उड़ा दिया। फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटम हैंड का सही इस्तेमाल, कलाइयों के सहारे डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, और एक 6 रन का शॉट। हेलो, क्या बल्लेबाजी यहां पर, ये कितनी आसानी से खेलती है, देखिए बिल्कुल काम एंड कोजी। सर पर एक बर्फ का गोला रखा है, बल्लेबाज है भोला भाला, और भेज दिया आसमान में और एक गोला। क्या एटीट्यूड है देखिए इस बल्लेबाज का। हम है, बाकी सब पानी कम है, कुछ इसी तरह का ये शॉट यहां पर। हाथ खोलने की जरूरत थी। 3.5 ओवर के बाद 35 रन 2 षटकों के बीच। छक्कों की हैट्रिक पूरी यहां पर करेंगे, फिर से एक बार, बार बार लगातार बॉल बाउंड्री लाइन के बाहर, और एक छक्का। लगातार 3 छक्के यहां पर बल्लेबाज द्वारा। रोहन नाइक, छक्कों की बरसात मानो यहां पर की जा रही है। यहां पर फील्डर मंत्र बनेंगे मात्र और मात्र दर्शक। ये बैट देखिए उनका, बैट का स्विंग देखिए, टाइमिंग प्रॉपर और बेहतरीन ताकत के साथ। और एक गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन के लिए। और एक बार बार लगातार बॉल बाउंड्री लाइन के पार, रन मिलेंगे 6। सड़क पे कड़क, कड़क बेधड़क छक्का, इरादा बनाया पक्का। जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ भागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। क्या शॉट खेले यहां पर, 4 छक्के लगातार रोहन नाइक के बैट से आते हुए। इस बार पॉइंट के ऊपर से डीप पॉइंट में, और एक गेंद हवाई यात्रा पर भेज दी। 25 रन 5 गेंदों में, 47 पर 1। ओवर की आखिरी गेंद। इस बार यॉर्कर लेंथ थी, खोलकर निकाला। वाइडिश लॉन्ग ऑन डीप मिड विकेट, 2 फील्डर वहां पर मौजूद। दूसरे रन की मांग और थ्रो विकेट कीपर एंड की तरफ। ओवर तो होगा जरूर, लेकिन बैकअप के लिए फील्डर वहां पर मौजूद। मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है। अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है। ये तो ताकी है, पिक्चर अभी बाकी है। 18 में 52 की जरूरत थी, पूरा समीकरण बदल दिया इस ओवर ने। 12 गेंदे और 25 रन। लास्ट 12 balls to go and 25 runs to win. एक बड़ा ओवर जो जरूरी था, वो ओवर यहां पर आया है। 49 रन 4 ओवर के समाप्ति के बाद। 12 गेंदें बची और 25 रनों की दरकार ये मुकाबला जीतने के लिए। 45 पर रोहन नाइक, मात्र 16 गेंदों में ये 45 रन बनाए, और मिथिलेश 6 गेंदों में 3 रन। 28 रनों का ये ओवर रहा, अब तक का सबसे महंगा ओवर। और बैटिंग पावर प्ले का स्वीकार वहां पर अंपायर ने इशारा हम तक पहुंचा है। विजय भाई इस मैच का आनंद लेते हुए अब इस बैटिंग पावर प्ले के दरमियान अगर बात करें तो 3 फील्डर दायरे के बाहर होंगे। जिमी नाटिक रहेंगे बॉलिंग मार्क पर। टेनिस क्रिकेट विश्व के एक जाने माने गेंदबाज, एक कसे हुए, एक मजे हुए गेंदबाज पावर प्ले का ओवर करेंगे। स्ट्राइक पर रोहन नाइक, जो कि 16 गेंदों में 45 रनों पर बल्लेबाजी करते हुए। पहली गेंद इस बार मिथिलेश के लिए, टाइमिंग प्रॉपर, बेहतरीन ताकत, और एक गेंद सीधे बाउंड्री लाइन के पार।
ये फुल टॉस गेंद थी, बैरर चेक था ये। 6 रन लिखे, डिपॉजिट किया सीधे डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के पार 6 रन के लिए। ढूंढो ढूंढो रे साजना। पूरा प्रयास करेंगे इस बार, स्क्वायर ऑफ द विकेट जाएगी फिर से एक बार, बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन बाउंड्री लाइन के पार, रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार। और एक चौका मिथिलेश के माध्यम से, और एक ओवर पिच गेंद थोड़ा सा क्रॉस द लाइन आकर डीप स्क्वायर लेग बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार, ये 4 रन। बुलंद इरादों से लिखते हैं तकदीर अपनी, हमारी किस्मत हाथ की लकीरों की मोहताज नहीं। 10 रन आए इस ओवर से अब तक, 59 फॉर 1। 59 एक विकेट के नुकसान पर फिर से एक बार डीप मिड विकेट में डीप में फील्डर तैनात, और एक रन जुड़ेगा टीम के स्कोर कार्ड के साथ। 60 रन पूरे होंगे, 14 की होगी आवश्यकता, 9 गेंदें बची है और 14 रन की जरूरत। रोहन नाइक का अर्धशतक यहां पर पूरा होगा या नहीं, यह देखना बहुत जरूरी होगा। 16 गेंदे 45 अब तक बना चुके हैं रोहन नाइक। टीम का स्कोर 60 रन और उसमें से 45 रन बनाए हैं मात्र वैयक्तिक रोहन नाइक ने। इसी ओवर में अर्धशतक पूरा करेंगे या फिर थोड़ा और वक्त लेंगे रोहन नाइक अपने बल्लेबाजी के लिए। उड़ा दिया हवा में, शॉर्ट आर्म पुल विच इज पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल। एक बार बल्ला ऊपर कीजिए रोहन नाइक, अर्धशतक पूरा किया इस छक्के के साथ। हॅलो चेक हॅलो। नशा मेहनतीचा करा, कारण त्याने होणारा रोगही अशाचा होतो, अशीच बॅटिंग आपण पाहतोय। 17 चेंडू 51 धावांवरती रोहन नाईक या हाफ ट्रॅकर बॉलला उडवलं पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा, षटकार। अगदी मॅक्सवेल इनिंग आपण पाहतोय, ताबडतोड बल्लेबाजी या वेळेला आपल्याला पाहायला मिळते। शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत, माघारी परतावं। पहिलाच सामना, काय फाईट केली आहे, काय झुंज दिली आहे, काय लढलाय। आणि विजयभाई कांधारी आपण पाहू शकाल मेगा स्क्रीन वरती। खार क्रिकेट लीग दरम्यान खूप चांगले योगदान दरम्यान या वेळेला प्ले ऑन, बेल्स मात्र डिसमेंटल झालेत। क्लीन बोल्ड, शरीराचा वेध घेत मात्र यष्ट्यांवरती जाऊन आदळलेला बॉल। एक्शन रिप्ले में आप देख पाएंगे 6 गेंदें और 7 रन की आवश्यकता होगी। 67 रन टीम के स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर, निर्णायक ओवर, 18 गेंदे 52 रनों पर रोहन नाइक। अनिल गोताड़ स्ट्राइक पर रहेंगे। रोहन नाइक एक विजयी पारी खेलने का प्रयास। हमारे रामलाल जो है थोड़ी सी चर्चा करते हुए विजय भाई के साथ, बहुत बड़ा योगदान रहा है अब तक का रामलाल का भी। पिछली बार मौका मिला था कमेंट्री करने का रामलाल के टूर्नामेंट में, हरीश पंड्या सर थे उस वक्त हमारे साथ कमेंट्री बॉक्स में। द वॉइस ऑफ इंडिया बिल्कुल याद आती है हरीश जी की, जब खार क्रिकेट लीग के माध्यम से खार जिमखाना में जब आने का मौका मिलता है। अब तक का बड़ा योगदान रहा रामलाल का। विजय जी कांधारी आज इस मैच का लुत्फ उठाते हुए 67 रन 2 विकेटों के नुकसान पर
6 गेंदे 7 रनों की आवश्यकता। फुल टॉस गेंद इस बार डीप पॉइंट की तरफ जाएगी, सीधे 4 रन मिलेंगे। क्या पारी खेली है इस बार रोहन नाइक ने। अनिल गोताड़ अभी अभी मैदान पर आए हैं, लेकिन रोहन नाइक को रोकना उतना आसान है नहीं। ओवर द फील्डर्स है, डीप पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाइन के पार, रन मिलेंगे 4। मात्र 3 रनों की आवश्यकता और इस चौके के साथ यह मुकाबला जीत लिया है कि नहीं ये देखेंगे। बिल्कुल वहां पर पहुंचेंगे फील्डर। जब तक दूसरे रन की मांग होगी, स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास होगा रोहन नाइक का। रनआउट के तौर पर और एक झटका लगेगा। 1 रन तो जरूर यहां पर मुकम्मल की, लेकिन दूसरे की मांग में बल्लेबाज रनआउट होंगे। अनिल गोताड़ 0 का चश्मा पहनते हुए वापस लौटेंगे बैक टू द पवेलियन। बिल्कुल कुछ पल के लिए ऐसा लगा कि ये 4 रन मिल ही गए, लेकिन डीप में फील्डर वहां पर पहुंचे, बॉल को रोका, बॉल को फेंका। और देखिए बिल्कुल ये आत्महत्या बल्लेबाज की। रोहन नाइक स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे 19 गेंदे और 56 रनों पर बल्लेबाजी करते हुए। कमेंट्री बॉक्स के माध्यम से हमारे साथ सागर मोरे जो मेरे साथी कमेंटेटर है, आज जुड़े हुए इस टूर्नामेंट के माध्यम से। खार क्रिकेट लीग 2025 का ये पहला सीजन, फाइट फॉर योर राइट्स। और इस बार स्ट्रेट बैटेड स्ट्रोक और ये गेंद सीधे सीमा रेखा पार। बड़ा इतिहास रच दिया इसमें। भानुदास के इस बॉल पर छक्का जड़ते हुए रोहन नाइक एक विजयी पारी खेलते हुए। व्हाट एन इनिंग्स। 21 गेंदे 63 रन, 7 छक्के, 3 चौके, 2 डबल, 5 सिंगल और 4 डॉट बॉल। और एक बड़ी पारी खेलते हुए नॉट आउट रहे 21 बॉल पर 63 रन बनाते हुए रोहन नाइक। बड़ा इतिहास रचाया आज रोहन नाइक ने, अनिकेत पैकर ने। ये मैच का स्टैटिस्टिक्स आप देख पाएंगे। समीर सैयद 7 गेंदों में 18 रन बनाए थे। ओमकार थानेकर 7 गेंदों में 15 रन। दिनेश नाटेकर 6 गेंदों में 14। ललित ठाकुर 8 गेंदों में 12। पहले ओवर से अगर बात करें पहले इनिंग की, तो आकाश ने 1 ओवर में 10 रन खर्च किए, 1 विकेट चटकाया। रोहन नाइक ने मात्र गेंदबाजी करते हुए 17 रन खर्च किए, 1 ओवर में 1 विकेट। वैशिष्ट ने गोलंदाजी गेंदबाजी करते हुए 3 रन बिना किसी विकेट के साथ। और साथ